हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग। आजची आपली रेसिपी आहे राजगिऱ्याची वडी आणि आषाढी एकादशी जवळच आलेली आहे, तर ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की बघा। चला तर सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। यानंतर आपल्याला 1 कप आणि 1/4 कप असा गूळ इथे घालायचा आहे आणि गूळ हा खिसलेलाच घ्या, लवकर पाक होईल। हळूहळू याचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला या गुळाचा पाक असा थोडा कडक तयार करायचा आहे, जेणेकरून आपली राजगिऱ्याची वडी अगदी व्यवस्थित होईल। बघा, हळूहळू याला पाणी सुटलेलं आहे। व्यवस्थितपणे आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे आणि या चिक्कीसाठी तुम्हाला गूळ अगदी व्यवस्थित वापरायचा आहे। खूप चिक्की गूळ असा वापरायचा नाही आहे, साधारण गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। आता 1 चम्मच मी इथे पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हळूहळू बघा तुम्ही, याला पाणी सुटत आहे। आता यानंतर बबल्स यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे हळूहळू आपला पाक इथे तयार होईल। आता मी तुम्हाला चेक करून सांगते की पाक आपला तयार झाला आहे की नाही। थोडंसं पाणी घ्या वाटीमध्ये आणि त्या वाटीमधल्या पाण्यामध्ये थोडासा पाकेचा थेंब टाका आणि तो तुम्ही काढून बघा। जर वातळ असेल तर आपला पाक कच्चा आहे असं समजून घ्या। बघू शकता, गुळाचा थेंब टाकला मी, पण हा वातळच आहे, म्हणजे पाक आपला कच्चा आहे। याला आपल्याला परत थोडंसं शिजू द्यायचं आहे। आता हा पाक झालेला आहे, बघू शकता। परत मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवते। थोडासा हातामध्ये फोल्ड करून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। थोडं थंड झाल्यानंतर जर हा पाक तुटला तर समजा तुमचा पाक हा झालेला आहे आणि तुमच्या पाकाकडे पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, खूप अति जळायला नको। त्यामुळे आता हा पाक तयार झालेला आहे। यामध्ये मी राजगिऱ्याच्या लाह्या घातलेल्या आहे, इलायची पावडर घातलेली आहे। आता परत याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर यामध्ये शेंगदाणे घालायचे असेल तर तुम्ही 1 कप शेंगदाणे यामध्ये भाजून घाला, म्हणजे प्रमाण व्यवस्थित होईल। पूर्णपणे झालेलं आहे। आता एका स्क्वेअर आकाराच्या टीनमध्ये मी हे राजगिऱ्याचं सारण घालणार आहे। एका ग्लासाला मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि हाताला चटके लागायला नको म्हणून मी ग्लासाने व्यवस्थित त्याला प्लेन करून घेणार आहे। खूप जास्त प्रेशर देऊन तुम्हाला हे करायचं नाही आहे, त्यामुळे हलक्या हाताने तुम्हाला हे प्लेन करून घ्यायचं आहे। आणि चम्मच घ्या किंवा वाटी घ्या, त्याला आधी थोडंसं तूप लावून घ्या, म्हणजे चम्मच वाटीला आपल्या हा राजगिऱ्याचं जे सारण आहे ते चिपकणार नाही। बघू शकता, अगदी व्यवस्थित प्लेन झालेलं आहे। आता यामध्ये मी याचे काप करून घेणार आहे। मी इथे हे पिझ्झा कटर वापरलेलं आहे, पण हे पूर्णपणे कापले गेले नाही, त्यामुळे मी इथे सराटा वापरणार आहे। बघू शकता, सराट्याला पण आधी तुम्हाला तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यानंतर हे इझिली कट होईल आणि गरम असतानाच तुम्हाला याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे थंड झाल्यानंतर अगदी सोपी पद्धतीने याच्या वड्या पडतील, तुम्हाला काढायलाही सोपी जाईल। या पद्धतीने आपण चौकोन आकाराच्या वड्या इथे काढणार आहे आणि याचे काप झाल्यानंतर आपल्याला थंड करायला ठेवायचे आहे। बघू शकता, थंड करायला ठेवायचे आहेत। थंड झालेले आहे। आता या वड्या मी तुम्हाला काढून दाखवते। खूप छान आणि सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि टीनला मी आधी खाली तूप लावलेलं होतं, म्हणून या वड्या अगदी इझिली निघाल्यात। बघा, खूप क्रंची झालेल्या आहेत, मस्त। अगदी अचूक प्रमाणात जर तुम्ही या वड्या कराल तर तुमच्या वड्या पण खूप छान होतील। एका प्लेटमध्ये या पूर्ण राजगिऱ्याच्या वड्या मी इथे काढून घेणार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि अशाच उपवासाच्या रेसिपीचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही नक्की बघा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा।
आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.